नमस्कार, जय भीम. आज 26 जानेवारी 2026 म्हणजेच आपल्या भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. आणि आज मी तुम्हाला एक कविता वाचून दाखवणार आहे. ती आहे माझ्या काकांची, म्हणजे विश्वास कांबळे माझे काका आहेत. त्यांनी एक सुंदर अशी कविता लिहिली आहे भारताविषयी, भारताबद्दल लिहिली आहे. तर कवितेचं शीर्षक आहे मी भारत. तर मी तुम्हाला त्यांची परवानगी घेतल्यानंतर मी तुमच्यासमोर सादर करतोय, तर ती तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. तर कवितेचं शीर्षक आहे मी भारत. मी भारत, तुकड्या तुकड्यात कटलेला, जाती धर्मात बटलेला, संस्कृतीने एकवटलेला आणि विद्वत्तेने नटलेला मी भारत. प्रांत, पेहराव, भाषा निरनिराळ्या, तरी मी सगळ्यांना समजणारा. गरीब, श्रीमंत, शेतकरी, मजूर, काना, आंधळा, लुळा, पांगळा मिळून मी भारत. दुनियेत मला मोठा मान, मी जन्माला घातले रत्न हिरे मौल्यवान. शूर, वीर, कर्तबगार, वीरांगणांचा बाप मी भारत. त्यात एक मोठा माझा विद्वान, ज्यानं लिहिलं माझं भविष्य, तो ग्रंथ संविधान. म्हणून मी भारत, सगळ्यांचाच, सुजनांचा, दुर्जनांचा सुद्धा मी भारत. मला पुन्हा गुलाम करू नका, कोण्या एकाच्या हातात देऊ नका. मी थकलोय परकीय आक्रमणाने झेलून. आतंकवाद, युद्ध, दंगलीने होरपळून गेलोय. बस करा धर्माचे राजकारण. मला कोणी म्हणा इंडिया, कोणी म्हणा हिंदुस्तान, पण मी भारत. धन्यवाद.